इयत्ता 6वीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। आज आपण इयत्ता 6वी मॅथमॅटिक्स यावर आधारित ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट म्हणजे उत्तर चाचणी आपण सोडून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी मराठीत देखील समजून देणार आहे। क्वेश्चन नंबर 1 सॉल्व रीड द नंबर अँड राइट इन वर्ड। तर खालील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा। वर्ड्स म्हणजे अक्षरात। तर आता जर आपल्याला उत्तर चुकवायचं नसेल तर एक काम करायचं, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख या पद्धतीने ग्रुप करून घ्यायचे किंवा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष। तर या पद्धतीने जर आपण लिहिलं तर आपलं उत्तर कधीही चुकत नाही। सरावाने आपल्याला नंतर ते सगळं जमत असतं। तर याचं बघा वर्डिंग मध्ये 74 लाख, LAKH किंवा LAC लिहिलं तरी चालेल। 1000 200 and 56 SRX। आता तेच मराठीत बघा, 74 लक्ष 1000 256। बी क्वेश्चन बघा, रीड द नंबर अँड राइट देम इन फिगर। तर खालील संख्या आपल्याला वाचायची आहे आणि ती इन नंबर म्हणजे किंवा इन फिगर, फिगर म्हणजे अंकात लिहायची आहेत। 40,45,213। तर बघा, जर तुम्ही पुन्हा आपण युनिट, 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख हा जो ग्रुप केला तर बघा इथे येणार आहे 40, तर 40 लाख म्हणजे इथे येणार आहे 0, 45,213। तर या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळणार आहे बघा। ग्रुप करू शकतो आपण। राइट इन एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूपात ही संख्या लिहायची आहे आपल्याला। विस्तारित रूप। तर विस्तारित रूप लिहत असताना बघा या ठिकाणी एकूण 7 अंक आहेत। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष म्हणजे 80,35,832 ही संख्या आहे। तर ती आपल्याला विस्तारित रूपात लिहायची। तर 8 लिहिल्यानंतर 8च्या पुढे किती 6, त्या 6 शून्य लिहायचे, 1 2 3 4 5 6। आता शून्यावर पुढचे जेवढे अंक आहे तेवढे शून्य लिहिले तरी चालेल किंवा नुसता शून्य लिहिला तरी चालेल, कारण शून्याची किंमत शून्यच असते। आता 3 लिहिल्यानंतर 3च्या पुढे किती अंक आहेत 4, 1 2 3 4। त्यानंतर 5च्या पुढे किती अंक आहेत 1 2 3। 8च्या पुढे 2, मग 2 शून्य, 3च्या पुढे एकच अंक आहे म्हणून 1 0 अधिक 2। तर या पद्धतीने हे विस्तारित रूप लिहायचं आहे। सर्कल द बिगेस्ट नंबर फ्रॉम द गिव्हन नंबर। मग बिगेस्ट म्हणजे काय, मोठी संख्या किंवा मोठ्या संख्येला काय करायचं आहे। तर बिगेस्ट नंबर म्हणजे मोठ्या संख्येला काय करायचं, सर्कल म्हणजे रिंगण करायचं किंवा गोल करायचं। तर हे कसं ओळखायचं, ह्या दोघही संख्या सारख्या आहेत म्हणजे या दोघही 7 अंकी संख्या आहेत। सारख्या म्हणजे 7 अंकी,
तर इथं 63 आहे, इकडे 63 आहे. त्यानंतर इथं 8 आहे, इथं 8 आहे. पण जर इकडे बघितलं तर इथं किती आहे, हा 4 आहे, इथं 7 आहे. म्हणजे संख्या कोणती मोठी येणार आहे, इथं 4279 येणार आहे, इथं 7228 येणार आहे. म्हणून सगळ्यात मोठी संख्या किंवा बिगेस्ट नंबर हा राहणार आहे. इन अ डिस्ट्रिक्ट म्हणजे एका जिल्ह्यामध्ये ड्युरिंग द फर्स्ट स्टेज ऑफ कोविड व्हॅक्सिनेशन म्हणजे कोरोनाच्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 1,14,29,638 मेल्स म्हणजे पुरुष आणि या ठिकाणी बघा 13,99,426 फिमेल्स वेअर व्हॅक्सिनेटेड. फिमेल्स म्हणजे स्त्रिया यांनी लस घेतली. देन व्हॉट इज द टोटल व्हॅक्सिनेशन डन इन दॅट डिस्ट्रिक्ट ड्युरिंग द फर्स्ट स्टेज ऑफ कोविड व्हॅक्सिनेशन. तर त्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात किती लसीकरण झालं हे आपल्याला लिहायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करावी लागेल मेल्स आणि फिमेल्स म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या संख्येची. पुढील संख्या ही शेवटून लिहायची जेणेकरून चुका होणार नाही, एकाखाली एक अंक येऊ द्यायचे. जिथं अंक नाही तिथे 0 लिहून घ्या. तर आता ही बेरीज करून घेऊ आपण. 8 + 6 14 कॅरो नंबर 1. 3 + 1 4 4 + 2 6 6 + 4 10 कॅरो नंबर 1. 9 9 18 + 1 19 कॅरो नंबर 1. 9 + 1 10 + 2 12 कॅरो नंबर 1. 4 + 1 5 + 3 8 1 + 1 2 1 + 0 1 इज इक्वल टू. तर आपल्याला हे आन्सर मिळाले टोटल व्हॅक्सिनेशन म्हणजे एकूण लसीकरण. तुम्ही एकूण लसीकरण लिहा मराठीच्या मुलांनी. तर याचं रीडिंग बघा. 1,28,29,064. A social institution has grown 45,726 plants in a first year of plantation. तर एका सामाजिक संस्थेने वृक्षारोपणानंतर पहिल्या वर्षी 45,726 झाडे जगवली. अँड इन सेकंड इयर आणि दुसऱ्या वर्षी बघा इट ग्रू. तर ह्याच संस्थेने 54,327 प्लांट्स. तर दुसऱ्या वर्षी 54,327 झाडे जगवली. So how many more plants are grown in second year than first year? तर मग दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षापेक्षा किती झाडे जास्त जगवली हे आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर कितीने जास्त किंवा कितीने कमी असं आलं तर त्या ठिकाणी आपण वजाबाकी करत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ही. तर मोठ्या संख्येतून आपल्याला लहान संख्या ही वजा करावी लागेल. तर बघा 7 मधून 6 गेले 1, 2 मधून 2 गेला 0, 3 मधून 7 जाईल का नाही म्हणून या ठिकाणी आपण 1 घेणार आहोत. कॅरी ओव्हर नंबर 13 हातचा घेतला. 13 मधून 7 गेले 6. तर आता 3 मधून 5 जाणार नाही म्हणून इथून पुन्हा आपण कॅरी ओव्हर नंबर घेतला. इथे झाले 13. 13 मधून 5 गेला 8 आणि 4 मधून 4 गेला 0. Therefore 8,601 more plants are grown in second year than first year. तर मराठीच्या मुलांनी लिहायचं आहे की 8,601 जास्त झाडं जगविली. तर पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षाला. इन अ स्कूल नीड्स 68,500 rupees to construct a computer lab. Then how much amount required for the 15 school? तर बघा एका शाळेमध्ये एखादी कॉम्प्युटर लॅब जर तयार करायची असेल तर त्याच्यासाठी 68,500 रुपये एवढा खर्च येतो. तर 15 शाळांसाठी किती
लागेल हे आपल्याला काढायचे. तर एकावरून अनेकांची किंमत काढायची म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा, 1 school needs rupees 68,500 rupees. Therefore, 15 schools needs. तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे 2 शून्य अगोदर ठेवून घ्यायचे. 15 5 75, 15 5 75, 5 कॅरो नंबर 7, 15 8 120. 120 मध्ये 7 मिळवले, 127. 15 6 90, 19 मध्ये 12 मिळवले, 102. तर आपल्याला आन्सर मिळाला आहे. बघा, 10,27,500. Therefore, amount required for the 15 schools is equal to rupees 10,27,500. तर 15 शाळांना संगणक संच बसविण्यासाठी एकूण 10,27,500 रुपये एवढा खर्च येईल. इफ फॉर्मर स्टुडंट्स ऑफ अ स्कूल डोनेटेड ₹51 each. तर एका शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 51 रुपये प्रमाणे देणगी दिली. देन द टोटल अमाऊंट कलेक्टेड इज ₹4,437. मग त्यानंतर एकूण जी काही रक्कम जमा झाली आहे ती 4,437 इतकी आहे. देन हाऊ मेनी स्टुडंट हॅव डोनेटेड द अमाऊंट. मग किती विद्यार्थ्यांनी देणगी दिली हे आपल्याला काढायचं आहे. याच्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल. इज स्टुडंट डोनेटेड ₹51. तर प्रत्येक विद्यार्थ्याला इतकी 51 रुपये देणगी द्यायची आहे. देअरफॉर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स is equal to 4,437 divided by 51. तर आपल्याला डायरेक्ट अंकापर्यंत पण जाता आलं पाहिजे. लक्षात ठेवा की 5च्या वाड्यात 9 नंबरवर 45 येतो, त्याच्यामुळे ही संख्या मोठी होणार आहे. तर 8 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे बघा आन्सर. 8 1 8, 8 5 40. तर 8 ने भाग जाणार आहे. मी मागील पण व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजून सांगितलं की डायरेक्ट अंकावर कसं जायचं. तर 3 म्हणजे 13. 13 मधून 8 गेले 5, त्याचा कॅरी ऑन नंबर आपण इकडे खाली देऊ. हा एक वजाबाकीचा दुसरा नियम आहे. 4 मधून 1 गेले 3, 4 मधून 4 गेले 0, वरून काय घ्यायचं आता 7. तर आता आपल्याला लक्षात येणार आहे की जर 7 ने मल्टिप्लाय केलं तर 7 5 35 आणि 7 1 7. तर हेच उत्तर येणार आहे. तर 7 ने भाग जाणार आहे. 0 0 0. Therefore, 87 students have donated the amount. तर मराठीचे विद्यार्थी लिहू शकतात की 87 विद्यार्थ्यांनी देणगी दिली. कन्वर्ट 5/6 and 7/9 into like fraction. लाईक फ्रॅक्शन म्हणजे सिमिलर फ्रॅक्शन, म्हणजेच सममूल्य किंवा समच्छेद अपूर्णांक असं त्याला म्हटलं जातं. समच्छेद अपूर्णांक. तर ह्या दोघही अपूर्णांकाचं समच्छेद अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर बघा 5/6 मल्टिप्लाय बाय इथं 7/9 मल्टिप्लाय. तर काय करायचं, 5/7 ला इकडच्या डिनॉमिनेटर म्हणजे दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं, छेदाने मल्टिप्लाय करायचं आहे. आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने म्हणजे
डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचं. 9 5 जा 45, 9 6 जा 54, 9 सक 54, 6 साइन 7 42, 6 7 जा 42, 9 6 जा 54 किंवा 6 9 जा 54. लाईक फ्रॅक्शन मिळाले बघा. देअरफॉर 45/54 अँड 42/54 हे लाईक फ्रॅक्शन मिळाले आपल्याला, म्हणजे समच्छेद अपूर्णांक मिळाले. आता या ठिकाणी सुद्धा काय करायचंय बघा. तर निरीक्षण जर केलं तर आपल्याला छेद सारखे करून घ्यायचा असतो. तर राईट प्रॉपर साइन इन बॉक्स लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल म्हणजे काय की खालील चौकटीमध्ये लहान मोठे आणि किंवा बरोबरचं चिन्ह योग्य ते चिन्ह आपल्याला भरायचं आहे. तर त्याच्यासाठी छेद सारखे असणं गरजेचे असतात. तर मग छेद सारखे करताना आपल्याला एक लक्षात येईल की इथं 12 आहे, तर ह्या 6चा आपल्याला 12 करता येणार आहे या पद्धतीने. 2 1 जा 2, 2 6 जा 12. तर मग आता ज्या वेळेला छेद सारखे असतील म्हणजे डिनॉमिनेटर इक्वल असतील तर ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे म्हणजे अंश मोठा आहे तो अपूर्णांक किंवा तो फ्रॅक्शन मोठा असतो. काय आपण 12 इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. तर सोडवा. आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. तर बेरीज करताना सुद्धा आपल्याला छेद म्हणजे डिनॉमिनेटर इक्वल लागतो, तर तो इक्वल करून घ्यायचा. तर पहिल्या फ्रॅक्शनला या दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. तर 3/5 या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने म्हणजे डिनॉमिनेटरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 5 जा 15 किंवा 5 3 जा 15, 9 5 जा 45 प्लस 9 3 जा 27, 9 5 जा 45 इज इक्वल टू 15 प्लस 27/45 इज इक्वल टू 42/45. तर ही ऍडिशन जर केली 15 प्लस 27 इज इक्वल टू 42/45. तर 42/45 हा अपूर्णांक आपल्याला मिळतो. आता ह्या दोन अपूर्णांकांमध्ये आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे की इथं 14 आहे, इथं 7 आहे. तर 7चा आपल्याला 14 करता येणार आहे. 6/14 मायनस 2/7. तर 7ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 14 मिळणार आहे. तर नुसतं छेदस्थानी मल्टिप्लाय करून चालत नाही, तर अंशस्थानी देखील आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं, जेणेकरून 2 गेला 2. तर या फ्रॅक्शनची जी काही व्हॅल्यू आहे ती बदलत नाही. 6/14 मायनस 2 2 जा 4, 7 2 जा 14, 6 मायनस 4/14 इज इक्वल टू 6 मधून 4 गेले 2/14. तर याला आपण अजून छोटा फ्रॅक्शन आपल्याला करता येणार आहे बघा. 2/14 इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 7 जा 14, 1/7. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व. राईट इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म म्हणजे काय, दशांश अपूर्णांक रूपात लिहायचं आहे. ₹6 रुपीज म्हणजे रुपये, 75 पैसे. तर हे दशांश अपूर्णांकात आपल्याला 6.75 आणि इथं सुरुवातीला रुपीज आपल्याला लिहायचं आहे. रुपये 6.75. ऍड म्हणजे बेरीज करा. $94.7. आता पुढचा फ्रॅक्शन लिहत असताना काय करायचं, डेसिमल द्यायचा. डेसिमल नंतर इथे कोणत्या संख्या 4 5, इकडे 8 3 7 1 या पद्धतीने द्यायचे, जेणेकरून चुका होणार नाही. जिथं अंक नाही तिथं मात्र आता 0 ठेवून घ्यायचे आहे. 0 मध्ये 5 मिळवले 5, 7 मध्ये 4 मिळवले 11, कॅरी नंबर 1. हा जो काही डेसिमल आहे दशांश चिन्ह लगेच देऊन घ्यायचं. 4 + 1 5, 5 मध्ये 8 मिळवले 13, कॅरी नंबर 1. 9 + 1 10 + 3 13, कॅरी नंबर 1. 7 + 1 8,
आणि मीटरचं साइन मात्र आपल्याला द्यायचं आहे युनिट. ए मूवी स्टार्ट ॲट 3:15 इन द आफ्टरनून. तर 3:15 म्हणजे PM ला एक जो काही सिनेमा आहे तो सुरू झाला. सिनेमा म्हणजे चित्रपट. अँड फिनिशेस 2.5 hours. तर पुढे मात्र 3:15 2 तास आणि 30 मिनिट तो चालला. अवर. ॲट व्हॉट टाइम डज द मूव्ही एंड. तो मूव्ही किती वाजता संपेल. तर आता 3:15 आपल्याला 2 तास आणि 30 मिनिट आपल्याला मिळवायचे आहे. 3 + 1 4, 3 + 2 5 PM किंवा इव्हिनिंग. कारण 3:15 PMच आहे, त्याच्यात अजून 2 तास वाढवले तरी PMच राहणार आहे. तर 5:45 संध्याकाळच्या तर तो मूव्ही चित्रपट संपणार आहे. Therefore, the movie ends on 5 PM or evening तुम्ही लिहू शकता. One shirt requires 2 meter 25 centimeter cloth. तर एका शर्ट साठी 2 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागते. हाऊ मेनी शर्ट्स विल बी मेड फ्रॉम 27 मीटर फॅब्रिक. तर मग 27 मीटर कापडापासून किती शर्ट तयार होतील. 1 शर्ट म्हणजे एका शर्ट साठी 2 मीटर 25 सेंटीमीटर एवढा कपडा लागणार आहे. देअरफॉर टोटल फॅब्रिक किती आहे 27 मीटर. आता इथे मीटर आहे सेंटीमीटर आहे, तर आपण काय करू सगळं सेंटीमीटर मध्ये करून घेऊ. मग 2 मीटर 25 सेंटीमीटर म्हणजे 225 सेंटीमीटर आणि 27 मीटर म्हणजे 2700 सेंटीमीटर. तर आता एकूण कापडामध्ये किती शर्ट बनतील. एका शर्ट साठी लागणारे कापड दिले तर हे भागाकाराचं उदाहरण आहे. Therefore, number of shirts is equal to 2700 divided by 225 is equal to, इकडे साइडला डिवायडेशन करून घ्या. प्रथम एकाचा भाग जाणार आहे. 0 म्हणजे 10, 10 मधून 5 गेले, 5 गेला नंबर 1. तर 7 मधून हा 3 गेला, 4 0 वरून घेतला 0. तर आता 2 चा भाग जाणार आहे बघा. 2 5 जा 10 कॅरो नंबर 1, 2 2 जा 4 + 1 5, 2 2 जा 4 बघा. 2 चा भाग जाणार आहे. 12. If Devanshi run 5 rounds around the rectangular ground of length 60 meter and width 40 meter, then how many meter she ran? तर बघा देवांशीने 60 मीटर लांबी आणि 40 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती क्रीडांगणाभोवती 5 फेऱ्या मारल्या. तर तिने एकूण किती धावली. तर ही लेंथ ही ब्रेड्थ. लेंथ आहे 60 मीटर, ब्रेड्थ आहे 40 मीटर. बघा मग 1 राउंड म्हणजेच काय आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर ग्राउंड. तर मराठीच्या विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे की आयताकृती मैदानाची परिमिती किंवा क्रीडांगणाची परिमिती या पद्धतीने. तर तुम्ही आता मी इंग्लिश मध्ये घेणार आहे. 2 ब्रॅकेट मध्ये L + B. L म्हणजे लांबी, B म्हणजे रुंदी. मग 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी सूत्र टाकायचं. तर किमती टाकायच्या. लांबी दिलेली आहे 60, रुंदी दिली आहे 40. यांची ऍडिशन केली 2 × 100.
60 + 40 100 = 200. आता पेरिमीटर आहे तर ती काय येणार आहे, मीटर मध्येच येणार आहे, तिचं युनिट मीटर द्यायचं आहे. तर आता हे झालं 1 राऊंडचं एवढं अंतर होणार आहे, पण तिने किती राऊंड मारले आहे, 5 राऊंड. देअरफॉर नंबर ऑफ राउंड्स is equal to 5. Therefore total distance she ran, मग एकूण तिने धावलेलं अंतर आपल्याला काढायचंय. एका राऊंडचा आहे 200 मीटर, त्याला 5 राऊंडने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. हे 2 शून्य ठेवून घ्यायचे. 5 × 2 = 10 मीटर, म्हणजेच काय होतं 1 किलोमीटर. One side of a square shaped ground is 6 मीटर. एका चौरसाकृती खोलीची बाजू ही 6 मीटर आहे. If the cost of labor for laying 1 square meter of the floor is 40 rupees, तर त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी 1 चौरस मीटरला 40 रुपये इतकी मजुरी लागते. What will be the total cost of labor? तर एकूण मजुरी किती द्यावी लागेल हे काढायचं आहे आपल्याला. तर ती जी काही खोली आहे, तिचं जे काही फ्लोअर आहे, तर ते चौरसाकृती आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एरिया काढावा लागेल. एरिया ऑफ स्क्वेअर शेप ग्राउंड इज इक्वल टू साइड मल्टिप्लाय बाय साइड. मराठीच्या मुलींनी लिहायचं आहे की चौरसाकृती खोलीचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू. तर बाजू दिलेली आहे 6. 6 × 6 इज इक्वल टू 36. तर युनिट दिले मीटर, तर मीटर स्क्वेअर घ्या किंवा ऑर स्क्वेअर मीटर असं लिहिलं तरी चालणार आहे. कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू ₹40. Therefore total cost of labor, तर एकूण मजुरी बरोबर 36 ला. आता पूर्ण एरिया म्हणजे क्षेत्रफळ आपल्याला मिळालं, त्याला 1 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 चौरस मीटर साठी लागणारी जी काही रक्कम आहे त्याच्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर उत्तर येणार आहे बघा, हा 0 तसंच लिहा. 4 6 = 24, कॅरी नंबर इथं 2. 4 3 = 12 + 2 14 रुपीज. तर ही एकूण मजुरी येणार आहे. ड्रॉ अँगल XYZ इज इक्वल टू 125 डिग्रीचा. तर पहिल्यांदा आपण एक लाईन काढून घ्यायची आहे, त्याला ॲरो दाखवा. इथं O म्हणा, नाही इथं आपल्याला Y घ्यावा लागेल, कारण इथं सेंटर जो काही व्हर्टेक्स आहे तो Y आहे. आता प्रोट्रॅक्टर घ्यायचे, कोन मापक घ्यायचं आहे आणि बरोबर Y हा बिंदू या 90 अंशाच्या उभ्या रेषेवर ठेवायचे आहे. आणि आपण जी काही लाईन ओढलेली आहे किंवा हा किरण काढलेला आहे तो बरोबर ह्या 0 अंशाच्या या काळ्या रेषेवर आला पाहिजे या पद्धतीने. तर आतल्या साईडने आता ॲरो कुठे आपला लक्षात ठेवायचं, मोजायचं कुठून, तर ॲरो आहे तिकडच्या साईडने 0 मोजायचं. आपला ॲरो इकडे असतात तर बाहेरच्या साईडने आपण 0 मोजला असतं. तर आतल्या साईडने 0 10 20 30 40 50 60 इथं 80 90 100 110. तर आपल्याला अंतर बघायचं आहे 125. तर इथं आहे 120, इथं 130. यांच्यामध्ये एक 5 नंबरची डार्क रेषा आहे, तिथपर्यंत हा एक डॉट काढून घ्यायचा. आपण कोनमापक उचलून घ्यायचं. आता Y आणि आपण जो काही पॉइंट घेतलेला आहे हे जोडायचे. तर हा 125 अंशाचा आपल्याला कोन मिळालेला आहे XYZ. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 5.5 सेंटीमीटर. शो रेडियस डायमीटर अँड कॉर्ड ऑफ दॅट सर्कल. तर 5.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढून त्या त्रिज्या व्यासाने जीवा आपल्याला दाखवायची आहे.
बघा मग 5.5 सेंटीमीटर इथं 0 वर हे पोलादी टोक ठेवायचं. इथं 5 आहे, त्याच्यानंतर पुढील 5 रेषांपर्यंत आपल्याला घ्यायचं. हे झालं 5.5 सेंटीमीटर इतका अंतर. त्यानंतर कंपासमध्ये हे अंतर घेतल्यानंतर काय करायचं, आपण एक सर्कल काढायचं आहे आपल्याला. या पद्धतीने हा एक सर्कल काढला. जिथं सेंटर आहे त्याला ओ हे नाव देऊ आपण. तर ओ आणि वर्तुळावरील एक बिंदू आपण जोडून घेऊ, याला ओपी हे नाव देऊ. त्यानंतर वर्तुळ केंद्रातून जाणारी ही एक रेषा आपल्याला काढायची आहे, हिला नाव देऊ आपण पी. झालं ना, तर QR नाव देऊ याला. आणि पुढच्या रेषेला नाव देऊ आपण ST. त्रिज्या OP म्हणजे रेडियस, त्याला तुम्ही रेडियस हे नाव द्या. त्यानंतर डायमीटर QR म्हणजे व्यास. कॉर्ड म्हणजे जीवा ST, जीवा ST. डायमीटर म्हणजे व्यास QR. तर या पद्धतीने आपली इयत्ता 6वीची उत्तर चाचणी म्हणजे पोस्ट टेस्ट आपण पूर्ण केलेली आहे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.